नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे चमचमीत भरलेली वांगी. सर्वप्रथम वांग्यामध्ये भरण्यासाठी मसाला काढूया. येथे आता 1 चमचा तीळ भाजायला ठेवले आहे. हे अगदी 2 मिनिट भाजायचे आणि लगेच काढून घ्यायचे आहे. यानंतर भाजून घ्यायचे आहेत पाव वाटी शेंगदाणे. भाजून झाल्यानंतर या दाण्यांची साले न काढता तशीच ही मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहेत. दाणे भाजून झाले आहेत ते आता काढून घेऊ. यानंतर भाजून घ्यायचे आहेत 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस. हा पटकन भाजून होतो, तो आता लगेच काढून घेऊया. मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घेतले आहे 1 इंच आले, 5 ते 6 लसूण पाकळ्या आणि भाजून घेतलेले खोबरे, शेंगदाणे आणि हे पांढरे तीळ हे आता बारीक करून घ्यायचे आहे. बारीक करून घेतलेले हे शेंगदाणे, खोबरे आणि पांढरे तीळ एका बोलमध्ये काढून घेऊ. आता घालू बारीक चिरून घेतलेला हा 1 कांदा. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली ही कोथिंबीर. आता यामध्ये चव येणारे मसाले टाकून घेऊ. हे घालू आपण वर्षभरासाठी तयार करून ठेवलेला कांदा लसूण मसाला. यानंतर घालू अर्धा चमचा गोडा मसाला. यानंतर पाव चमचा हळद, चवीपुरते मीठ घालायचे आहे. कांदा लसूण मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. आता येथे घेतलेल्या वांग्यांचे काटे काढून टाकायचे आहेत आणि थोडासा देठही काढून टाकायचा आहे. चिरून ठेवलेली वांगी काळी पडू नयेत म्हणून एका भांड्यामध्ये पाणी घेतले आहे आणि त्यामध्ये थोडेसे मीठ घातले आहे आणि या मिठाच्या पाण्यामध्ये ही चिरून घेतलेली वांगी आता ठेवायची आहेत. वांग्यांना उभी अशी मधोमध उभी आणि आडवी अशी चीर द्यायची आहे, म्हणजे वांग्यांच्या बरोबर उभ्या 4 फोडी होतील. अशा पद्धतीने ही वांगी चिरून घ्यायची आहेत. वांग्यांच्या आतमध्ये कीड लागलेली नाही ना याची ही खात्री करून घ्यायची आहे. आतमध्ये वांगी पाहायची आहेत आणि मग ती मिठाच्या पाण्यात सोडायची आहेत. अशा पद्धतीने येथे सर्व वांगी चिरून झाली आहेत. ही सर्व वांगी मिठाच्या पाण्यामध्ये बुडवून ठेवायची आहेत. तयार करून घेतलेला मसाला आता चांगला मिक्स करून घेऊ. तयार केलेला मसाला ओली भेळ जशी ओलसर असते तिथपर्यंत ओलसर ठेवायचा आहे, म्हणजे याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाहीये. आता हा मसाला वांग्यामध्ये भरून घेऊ. तत्पूर्वी याला मिठाचे बोट आतून लावून घ्यायचे आहे. वांग्यामध्ये मसाला भरून झाल्यानंतर त्याचे तोंड दाबून घ्यायचे आहे, म्हणजे बंद करायचे आहे, म्हणजे मसाला बाहेर येणार नाही. अशा पद्धतीने वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे. अशी सर्व वांगी आता मसाला भरून तयार झाली आहेत. वांग्यांमध्ये मसाला भरून झाल्यानंतर येथे थोडासा मसाला शिल्लक राहिला आहे. कढईमध्ये तेल तापायला ठेवले आहे. यामध्ये जिरे, मोहरी घालून घेऊया. यानंतर घालू ही मसाला भरलेली वांगी. यावर झाकण ठेवू आणि 2 मिनिटे वाफ येऊ देऊ. 2 मिनिट झाले आहेत. वांग्यांची आता साईड बदलून घेऊ. यामध्ये आता उरलेला मसाला घालायचा आहे आणि हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे. यामध्ये थोडीशी हळद घातली आहे. आता हे सगळे चांगले परतून घेऊ आणि यामध्ये पाणी घालू. मिक्सरच्या भांड्यात लागलेल्या मसाल्यामध्ये पाणी घालू आणि हे पाणी याच्यामध्ये घातले आहे. तसेच बाउलमध्ये जो मसाला मिक्स केला होता त्यामध्येही पाणी घालू आणि तेही पाणी यामध्ये घालू. किती रस्सा ठेवायचा आहे त्यानुसार याच्यामध्ये पाणी घालायचे आहे. मला येथे जास्त रस्सा ठेवायचा नसल्यामुळे मी पाण्याचे प्रमाण कमी ठेवले आहे. यावर आता झाकण ठेवून 5 मिनिटे हे चांगले शिजवून घेऊ. आपली वांग्याची भाजी मस्त शिजून तयार झाली आहे. ही वांग्याची भाजी खायला अतिशय छान लागते.
भाकरीबरोबर, पोळीबरोबर, पराठ्याबरोबर तुम्ही ही वांग्याची भाजी खाऊ शकता. रेसिपी आवडली असेल तर तुम्हीही एकदा करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.